अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकानं शनिवारी वलगाव कामुंजा रोडवर वरवाड येथील कुंटण खाण्यावर धाड टाकली। या कारवाईत एक महिला, 3 तरुणींसह 2 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईत काही आक्षेपार्ह सामग्री सुद्धा जप्त करण्यात आली। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना माहिती मिळाली होती की वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कामुंजा रोडवरील वरवाड येथील एका घरामध्ये एक महिला आपल्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना घरी बोलवून देहव्यापार करत आहे। या आधारावर पथकानं धाड टाकली असता देहव्यापार चालवणाऱ्या महिलेसह 3 तरुणींना व 2 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं। येथून आक्षेपार्ह वस्तू तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं। या प्रकरणी वलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुंटणखाना चालवणाऱ्या आरोपींकडून माहिती घेतली असता हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं समोर आलं। आरोपींच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करून त्यांना मदत करणाऱ्या व त्यांच्याकडे ग्राहक म्हणून जाणाऱ्या इसमांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे। तर दुसरी कारवाई नांदगाव पेठ पोलीस ठाणे हद्दीतील अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल रिच गार्डन येथे करण्यात आली। येथे हॉटेल मालक राज सुनील साहू व प्रवीण किसनराव धुर्वे हे अवैधरित्या कुंटणखाना चालवत असल्याचं आढळून आलं। दोघांसह दलालाला व एका परप्रांतीय महिलेस ताब्यात घेण्यात आलं।